भारतामध्ये सध्या जगातले सर्वाधिक स्टार्टअप्स असून केवळ 10 वर्षात ही संख्या 400वरून 2.5 लाखांपर्यंत पोहोचली आहे। हे स्टार्टअप्स म्हणजे आजच्या भारताचे नोकरदार नसून रोजगार निर्माण करणारे आहेत, असं केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले। ते आज जपानमध्ये टोकियो इथं स्टार्टअप्सच्या गोलमेज परिषदेत बोलत होते। नव्या कल्पनांचा अंगीकार करणाऱ्या या स्टार्टअप्सकडे नव्या संकल्पना आहेत, ते अपयश पचवायला तयार आहेत आणि त्याच अपयशातून यशाची पायरी चढण्यासाठी धोका पत्करणारे देखील आहेत, अशा शब्दात गोयल यांनी भारतातल्या स्टार्टअप कंपन्यांची या परिषदेत प्रशंसा केली। जग वेगानं बदलतंय आणि उद्योग हा केवळ शहरांपुरता मर्यादित राहिलेला नाही, उलट भारतामधले नवीन स्टार्टअप्स हे लहान शहरांमधून आले आहेत, असं ते म्हणाले। भारत आणि जपानचे स्टार्टअप्स मिळून गुंतवणुकीच्या नव्या संधी निर्माण करत आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान पीयूष गोयल यांनी आज निप्पॉन लाईफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय कार्यकारी अधिकारी मिनोरू किमुरा यांची भेट घेतली। भारतामधलं विम्याचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर विस्तारत असून अधिक सहकार्यासाठी त्यामध्ये मोठी क्षमता आहे, त्यामुळे विमा क्षेत्र आणि वित्तीय सेवा क्षेत्रातल्या भारत जपान सहकार्याला अधिक वृद्धिंगत करण्यासाठीच्या संधींबाबत किमुरा यांच्यासोबत चर्चा केल्याचं गोयल यांनी समाज माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे।